शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची फळी, ती त्यावेळेला जी सगळी होते, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलोडे, किती नावं घ्यायची. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले, ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहेत. संकट अनेक आली, हे काय संकट नाहीच आहे. मगाशी चंदन शिवे जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो, तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर, तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते, मला वाटतं इंद्रजित गुप्ता, आपली सत्ता होती, आपलं सरकार होतं, आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आता हे सरकार बरखास्त करणार. आणि ते गृहमंत्री आले होते, शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले, मी सोबत होतो, आणखी नेते तेव्हा सोबत होते. आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही, पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय. आणि त्यांनी सुरुवात अशी केली, आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, तुम्ही काय कराल, माझं सरकार बरखास्त कराल ना. एक लक्षात घ्या, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता. आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार. आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं, जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कारण काही सांगतायत. शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली. अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता शिवसेनेत विलीन होईल. कारण एक भाजपवाला मला सांगत होता की उद्धवजी काय दिवस आलेत आमच्यावर, आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली, पण आता हे उपरे आमच्या डोक्यावरती बसलेत. आणि म्हणे काय सांगावं, दिल्लीतनं उद्या आदेश येईल, जा मिंदेची दाढी खाजवा. मिंदेचं म्हटलं नको, एवढं पुरेसं आहे, कळलं मला पुढचं काय ते, आम्हाला खाजवावी लागते दाढी. ही अशी वेळ आली. आहे कुठे तो भाजप, आहे कुठे. आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये, पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत, सगळे काँग्रेसमधले आहेत, इथले तिथले आहेत. म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे. तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना, विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात, किती पळवाल पोरून. आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही. आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्या तू निवडून कसा आलास.